पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। महापालिकेने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे। हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभाग तयार केले जाणार आहेत। आरक्षण सोडतीनुसार 83 महिला नगरसेवक असतील। पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे। तिकीट दरात 50% वाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय। या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। खर्च अधिक झाल्यामुळे दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आलाय। आळंदी देवाची इथे आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या 750वा सजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं समाधी मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठी दिवे लावण्यात आलेले आहेत। हा संपूर्ण काठ रोषणाईनं न्हाऊन निघालाय। पुणे महापालिकेची अभय योजना आजपासून सुरू होणार आहे। अभय योजनेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे। मिळकत कर वसूल करण्यासाठी ही योजना राबवली जाते। 13,097 कोटींची मिळकत कर वसुली बाकी असल्यामुळे गोळा करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे। नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये पैशांची भर पडू लागलेली आहे। निवडणूक जाहीर होताच 10 तारखेपासून ते आतापर्यंत थकीत कराच्या माध्यमातून तिजोरीमध्ये पैशांची भर पडली आहे। 4 दिवसात 24 लाखांपेक्षा जास्त रुपयांची तिजोरीमध्ये भर पडली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील 6 नगर परिषद 1 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत 7 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत। तर नगरसेवक पदासाठी 69 अर्ज प्राप्त झालेत। 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरामध्ये 4 दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या खुनाच्या घटनेनंतर महापालिका कामाला लागली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने तातडीने कारवाई सुरू केली आहे। तर नगर रचना विभागाकडून स्टेशन सर्वेक्षण सुरू करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोडमध्ये महावीर चौकातील एका चप्पल बुटांच्या दुकानामध्ये चोरी झाली आहे। दुकानामध्ये प्रवेश करून चोरट्यानं 2,35,000 रुपये चोरले। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणामध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। छत्रपती संभाजीनगरातील गंगापूरच्या पिंपळवाडीमध्ये एका शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। टीपी स्थलांतराच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। टीपी स्थलांतरासाठी अर्ज करून सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतलं आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला।